दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी अण्णांनी लवकरच एकदा राळेगण सिद्धीला भेट देण्याची विनंती केली। या विनंतीला मान देऊन लवकरच राळेगण सिद्धीला येऊन आपल्याला समक्ष भेटू असे सांगितले। दिवाळीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांनी राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले। यावेळी मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अण्णा हजारे यांचे व्हिडिओ कॉलद्वारे बोलणे करून दिले। यावेळी या दोघांनी एकमेकांशी संवाद साधला। फोन आलाय, एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आलाय। शुभेच्छा। हा साहेब, नमस्कार साहेब, आदरणीय अण्णा आहेत। अण्णा, दिवाळीच्या शुभेच्छा। नमस्कार, प्रणाम। नमस्कार नमस्कार, कशा तुम्ही? हे बरं आहे, आपल्या आशीर्वादाने बरं आहे। तर आपलं प्रेम जोरात चालू ठेवा। हा? काम सुरू आहे। साहेब बोलतायत, अण्णा बोलतायत आपल्याला काही। मी ऐकतो, वाचतो, सगळं पाहतो, बरं वाटतं। बस, चांगलं करायचं, जेवढं काय करता येईल तेवढं। आपल्याला चांगलं करायला देवाने पाठवलंय ना। त्याप्रमाणे जेवढं आपल्या हातून जेवढं लोकांचं, गोरगरिबांचं चांगलं होईल तेवढा आपण प्रयत्न करायचा। तुम्ही पण गोरगरिबांची सेवा केली तुम्ही। दीपावलीच्या तुम्हाला शुभेच्छा। हो, धन्यवाद। दिवाळीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा। तुमचं आरोग्य उत्तम राहू द्या, तुमची तब्येत चांगली राहू द्या। तुमचं मार्गदर्शन महाराष्ट्राला, देशाला गरजेचं आहे। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे। राळेगणचं बोला ना, मगाशी तुम्ही बोलला ना। राळेगण परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा साहेब। धन्यवाद। हो, धन्यवाद साहेब, एकदा राळेगणला या तुम्हीच आलेलं नाही राळेगणला। हो, येतो। नक्की या साहेब, थँक्यू। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।